करता माझ्या कमेंट वाचा, बऱ्याचशा लोकांनी हे सुद्धा सांगितलं टिश्यू कल्चरची सुद्धा उंडी लावून सुद्धा त्याच्यात त्याला आलंय, आम्ही फसलोय. बऱ्याच लोकांनी असं मला डीएम केले, पण आपल्याला कोणाला नाव नाही घ्यायचं, फक्त ज्यांच्या. नमस्कार, आज आपण एक नवीन विषयावर बोलणार आहे. काल परवा मी एक व्हिडिओ टाकला होता की उंडीमध्ये फसवणूक कशी होते, आपण उंडी कशी घेतली पाहिजे, बघून घेतली पाहिजे. तर मित्रांनो, उंडीमध्ये फसवणूक होते म्हणजे असे, आपण ज्या 2.5 एकरच्या प्लॉटमध्ये उभं आहे, वर्ष पहिलंच आहे, पण प्लॉट आपल्याला हा काढून टाकावा लागणार आहे. कारण हे बघा, हे पूर्ण त्याल्याग्रस्त रोपं आलेले नर्सरीमधून, आणि त्या आपल्याला नाव नाही घ्यायचं कोणाचं, पण फसवणूक होते. ती फसवणूक, नुकसान हे 1 वर्षाचं असो का नंतरचं, त्या आपल्या बागेत उंडी आल्यानंतर जो त्याला येतो तो आपण कंट्रोल करू शकतो. आता आम्ही बाकीच्या आमच्या प्लॉटमध्ये थोडा त्याला होता, तो ऑइल गार्डने तो कंट्रोल होऊन गेला. परत आम्हाला आत्तापर्यंत 10-15 दिवस झाले स्प्रे द्यायचं गरज पडलं नाही. तर राहिला विषय हुंडीचा. काल माझा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक शेतकरी अमोल गरड म्हणून, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, यांचा डाळिंबाच्या प्लॉटवर त्यांनी काही प्लॉटवर गुटी बांधली आहे. त्यांनी स्वतःहून मला फोन केला. म्हणजे असेही शेतकरी जगात आहे की ते स्वतःहून सांगतात, सर माझ्या प्लॉटमध्ये बिनधास्त या एकही झाडावर माझ्या तेल्या नाही आहे, मी 100% एकदम पारदर्शक काम करतोय. आणि नवीन शेतकरी, चांगला शेतकरी, त्यांनी गुटी तयार केली आहे. त्यांच्या याच्यावर मी त्यांचा खाली पत्ता वगैरे सगळा टाकतोय, त्यांचं नर्सरीचा फोटो वगैरे, चांगलं काम आहे. मी प्रॉपर लोकांना विचारलं, करमाळा त्यांच्या गावातल्या, कंदर म्हणून गाव आहे, काही शेतकरी फोन करतात, त्यांना विचारलं कसं काम आहे, ते म्हणा एकदम स्वच्छ काम आहे. मित्रांनो, जर गुटी कलम खरेदी करायची असेल तर अशा व्यक्तीकडून करा. जो व्यक्ती स्वतःहून मला फोन करतोय, सर मी कधी काम असं करत नाही. आणि काही लोक काय करतात, बाग थोडी जाम झाली, बाग आलीच नाही एखाद्या वर्षी, त्याच्यावर गुटी बांधून मोकळे होता, आणि त्या झाडावर तेल्या आहे की नाही हे समजत नाही. जेव्हा हुंडीमध्ये तेल येतो तेव्हा परिस्थिती अशी होती झाडांची, डायरेक्ट झाडाची झाडं जातात. आणि जेव्हा आपल्या बागेत वातावरणामुळे तेल्यानंतर येतो तो फक्त फळावर येतो. पण एकदा का हुंडीमध्ये तेल्या असल्यावर ती बाग सक्सेस होत नाही म्हणजे नाही, ती आपल्याला काढावंच लागते. एवढं मोठं स्ट्रक्चर, एवढा खर्च केलाय, 2.5 एकराचा प्लॉट आपण तयार केला, आणि आपल्या बागेत स्वतःहून आपण त्याला घेऊन आलोय, आणि आता हे काढल्यानंतर खूप त्याला ट्रीटमेंट करावं लागेल, तर नंतर आपल्याला तिथं परत डाळिंबाची लागवड करता येईल. कारण परत तिथं त्याल्याग्रस्त जमिनीमध्ये ते जीवाणू जिवंत राहतात. 100 डिग्रीच्या पर्यंत सुद्धा हा जीवाणू जिवंत राहतो. हा जीवाणू फार भयानक आहे, हा कंट्रोल करणं फार अवघड आहे. आता आमच्याकडे ऑइल गार्ड म्हणून पर्याय आलाय. बरेचसे लांबून लांबून लोक फोन करतात, ऑइल गार्ड कुठे मिळेल, कसं मिळेल. तर तुम्ही दुकानांमध्ये तपास करा, त्यांना सांगा अवेलेबल करा. खर्च कमी आहे, रिझल्ट चांगले. आणि अशा नर्सरीवाल्यांशी कॉन्टॅक्ट करा का त्या माणसाने आधी ती उंडी कुठून आणली आहे, त्याचा मदर प्लांट कुठला आहे, सगळ्या गोष्टी डेव्हलप करून. आता अमोल गरड म्हणून नाव आहे मित्र, चांगलं वाटलं मला काम त्यांचं. साधं सिंपल काम आहे, पण स्वच्छता आणि सगळी गुटी कलम करणं म्हणजे सोपं नाही. त्याच्यासाठी बागेत आपल्या तेल्या नसलाच पाहिजे. अशाच ठिकाणी तुम्ही गुट्या करा, आणि अशाच ठिकाणी तुम्ही खरेदी पण करा. थोडे 2 पैसे जास्त जाऊ द्या ना. आज इकडे 2 रुपये कमी, तिकडे 4 रुपये कमी, हे पाहता पाहता तुमच्या बागेचं पूर्ण नायनाट करता. माझ्या कमेंट वाचा, बऱ्याचशा लोकांनी हे सुद्धा सांगितलं टिश्यू कल्चरची सुद्धा उंडी लावून सुद्धा त्याच्यात तेल्या आलाय, आम्ही फसलोय. बऱ्याच लोकांनी असं मला डीएम केले, पण आपल्याला कोणाला नाव नाही घ्यायचं, फक्त ज्यांच्या नर्सऱ्या आहेत त्यांना माझं सांगणं हेच राहील की पारदर्शक काम करा. फार मोठी गोष्ट आपण चूक करतो. आता द्राक्ष बागेची एखादी व्हरायटी फेल गेली तर आपण लगेच रिकट करून तिथं नवीन व्हरायटीची ग्राफ्टिंग करू शकतो खाली लॉगरेजवर, पण इथं नाही, इथं डायरेक्ट काढून टाकावं लागतं. मित्रांनो, साधी सोपी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आणि चांगल्या लोकांकडून काम करा. हा जो पत्ता मी टाकलाय, फोन नंबर, फोटो सगळं टाकले, त्या गुटी कलमांचे फोटो टाकले, त्यांना संपर्क करा. गुटी पाहिजे मला. काल कर्नाटकमधून एक फोन आला होता, 5,000 गुटी त्यांना लागतीये. त्यांचा लगेच नंबर देऊन टाकला का असा व्यक्ती आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर शक्यतो लाईक करत जा, कमेंट पण करत जा, आणि फॉलो पण करत जा. म्हणजे चांगले आपल्याला टॉपिक सापडतील, आपल्याला स्वतः लोकांमध्ये जनजागृती करता येईल, लोकांपर्यंत पोहोचता येईल. लोकांना फ्रीमध्ये आपल्याला माहिती द्यायची आहे, आणि जनजागृती या तेल्या रोगाबद्दल, फिजोरियमबद्दल आपल्याला करायची. जास्तीत जास्त शोध घेऊन आपण ते व्हिडिओ बनवणार आहे. धन्यवाद मित्रांनो. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करा.